नमस्कार गुरुजनांनो, मी पवार आपल्या सर्वांचं बेसिक टू बेस्ट या युट्यूब चॅनलवरती स्वागत करतोय. तर आज आपण आपल्या चालू घडामोडी या विषयासंदर्भात आजचा जो दैनिक अंक लोकसत्ता आहे याविषयी आपण चर्चा करणार आहोत. तर सुरुवातीला आपल्या मूळ चर्चेकडे जाण्या अगोदर आपण आजच्या कोरोना व्हायरस विषयी अपडेट घेऊयात. तर जगभरामध्ये ज्या काही केसेस आता झालेल्या आहेत त्या एकूण पॉझिटिव्ह केसेस आहेत 37,27,295. त्यापैकी 2,58,326 इतके लोक सुद्धा आपल्या सहवासामध्ये राहिलेले नाही आहेत. ही एक दुर्दैवीच घटना म्हणावी लागेल. त्यानंतर या संकटावरती मात करणाऱ्यांची संख्या सुद्धा चांगलीच आहे, ती आहे 12,41,925. त्याच पद्धतीने आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा सर्वाधिक आकडा हा आहे, तो आहे 14,541, जे काही आता या ग्रस्तांनी रोगाने ग्रासलेले आहेत. त्यापैकी ठीक झालेली जे काही लोकसंख्या आहे ती आहे 2,465 आणि आतापर्यंत आपल्यामध्ये 583 लोक सध्या या दुर्दैवी अशा रोगाने आपल्या आयुष्याला मुकलेले आहेत. दिवसेंदिवस ही संख्या एक लक्षणीय भयावह अशा परिस्थितीची आपल्याला जाणीव करून देत आहे. त्यामुळे आपण सर्वांनी एकमेकांना सहकार्य करून जी काही वाईट परिस्थिती आलेली आहे यावरती मात करण्याचा एक प्रयत्न केला पाहिजे. कारण असं म्हणतात ना, देवालाच प्रत्येकाची मदत करणे शक्य झालेले नाही, म्हणूनच त्यांनी आपल्याकडे आई पाठवली आहे, आई बनवली आहे. तर आता बऱ्याचशा अशा या कोरोनाच्या काळामध्ये ज्या काही माता भगिनी आहेत यांच्यावर खूप वाईट परिस्थितीमध्ये आपलं आयुष्य व्यतीत करण्याचं वेळ आलेली आहे. तर या सगळ्या जणांना या सगळ्या परिस्थितीमध्ये जे काही आता आपलं जीवन व्यतीत करत आहेत यांना आपण एक आपल्या माणुसकीचं दर्शन म्हणून त्यांच्यासाठी आपण आपल्या परीने एक मदत करावी. कारण देवच देवाच्या मदतीला धावून येतात असं जसे म्हणतात, त्यानुसारच आपण माणूस म्हणून माणसाच्या मदतीला धावून गेलं पाहिजे आणि त्यातूनच आपल्या माणुसकीचं एक दर्शन घडवलं पाहिजे. तर जे काही आपल्याच्याने सहकार्य होईल ते आपण यांना करूयात आणि या संकटावरती मात करण्यासाठी नक्कीच आपण आपला हातभार लावूया. तर असो, आता आपण आपल्या मूळ चर्चेकडे जाऊया. तर आजच्या दैनिक लोकसत्ता या अंकामध्ये आपण विचार, संपादकीय, अग्रलेख, अन्वयार्थ याविषयी सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. तर आपल्या चर्चा करण्याआधी आपण आजचे एक स्वामीजींचा विचार काय आहे ते बघूया, की जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत देवही तुमच्यावर विश्वास ठेवत नाही. आता आपण म्हणतोच ना, देव काय माणूसच आहे, असं जरी आपण मानलं तरी माणूसच आपल्यावर विश्वास ठेवणार नाही याचाच अर्थ देव सुद्धा आपल्यावर विश्वास ठेवणार नाही जोपर्यंत आपला स्वतःवर विश्वास असणार नाही. तर स्वतःवर विश्वास ठेवा आणि तो सुद्धा पूर्णपणे ठेवा आणि आपले जे काही कार्य आहे त्या कार्याकडे योग्य अशा पद्धतीने मार्गक्रमण करा अशी अपेक्षा करूया. तर आता आपण आपल्या अंकाकडे वळूयात. याविषयी आपण चर्चा जी करणार आहोत ते आहे एक विचार. यामध्ये कोरोना काळात शिकायचे धडे हा लेख एक आलेला आहे. खूप सुंदरपणे आपण यातनं काय काय या वाईट काळातनं बोध घ्यायला पाहिजे याविषयी यांनी चर्चा केलेली आहे. खूप सुंदर असे विचार मांडलेले आहेत. तर याविषयी आपण सविस्तर चर्चा करूयात. त्यानंतर आपल्या संपादकीय या लेखामध्ये संपादकांनी जो काही मांडलेला आहे शीर्षकानुसार की डॉक्टरांचा सल्ला, यामध्ये ऍक्च्युअल मध्ये परिस्थिती काय आहे, सध्या वास्तवमध्ये काय आहे आणि यावर जे काही वैद्यकीय क्षेत्रात कार्य करणारे व्यक्ती आहेत यांचं काय म्हणणं आहे याविषयी हे सविस्तरपणे त्यांनी इथे नमूद केलेलं आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीयच्या पोटातच राष्ट्रीय या लेखामध्ये आपण आता जे काही आपले आंतरराष्ट्रीय संबंध आहेत किंवा प्रत्येक राष्ट्र जे काही यांच्या एक संस्था आहेत जे सगळ्यांनी एकत्रितपणे मिळून काहीतरी निर्णय घेण्यासाठी जे काही यांनी बनवलेलं आहे, याविषयी सध्याच्या परिस्थितीने यांच्यावर काय काय अशी वेळ आलेली आहे याविषयी सविस्तरपणे चर्चा या लेखामध्ये करूयात. त्यानंतर अन्वयार्थ यामध्ये सुरतच्या संयमाचे समीकरण. आता सुरतमध्ये जे काही आता या वाईट काळामध्ये कोरोनाच्या संकटाने टाळेबंदीमुळे जे काही मजूर त्यांनी केलेले जे काही आपल्या कृत्य आहे हे एक समाजाला काळीमा फासणारे असे म्हणता येणार नाही, कारण परिस्थिती ही त्यांच्यावर सुद्धा वाईट ओढवली असल्या कारणाने त्यांनी नाईलाजाने असे जे काही दगडफेक केली असेल, ज्या काही तिथलच्या घडामोडी झालेल्या आहेत त्याविषयी सविस्तरपणे यांनी भाष्य केलं आहे. तर याविषयी सुद्धा आपण इथे चर्चा करणार आहोत. तर आता आपण आजच्या पहिल्या भागाकडे वळूयात, ते आहे विचार.
तर आता हे कोरोना काळामध्ये आपल्याला याच्यातनं काय काय नवीन बोध घेऊ शकतो आपण, याविषयी यांनी जे काही एक विचार मांडले आहे ते खूप सुंदर असे आहे. तर यांचं असं म्हणणं आहे, काही शाळा आणि संस्था यांनी आतापासून ऑनलाईन अभ्यास तर सुरू केलाच आहे. पण अजून काही काय-काय याच्यामध्ये सुधारणा करायला पाहिजेत किंवा सध्या जी परिस्थिती ओढावली आहे यानुसार आपण यातनं काय बोध घ्यायला पाहिजे आणि याची अंमलबजावणी कशा पद्धतीने केली पाहिजे. जे की आता विद्यार्थी आणि पालक म्हणा किंवा बऱ्याचशा मुलांच्या शैक्षणिक परिस्थितीवरती किंवा त्यांच्या जे काही कार्यामध्ये आता अडथळा निर्माण झालेला आहे या वर्षात, याविषयी सविस्तरपणे यांनी नमूद केलेलं आहे. तर ते आपण पाहूयात. आता यांचं असं म्हणणं आहे, की टाळेबंदी ही टप्प्याटप्प्याने शिथिल जरी केली असली, पण जूनपासून मुलांनी शाळांकडे मोठ्या संख्येने एकत्रित होणं किंवा शाळेमध्ये जे काही आता मुलं जाणार आहेत, ही एक धोकादायक अशीच बाब ठरू शकते. कारण काय होणार आहे, की काही-काही शाळांची संख्या जी आहे कुठे 50 असेल, 100 असेल किंवा जवळ-जवळ हजारामध्ये सुद्धा या शाळेमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आहे. तर एवढी विद्यार्थी संख्या एकत्रित येणे आणि ते सुद्धा अशा वाईट काळामध्ये, तर ते एक आपल्याला धोकादायकच ठरू शकतं. त्यासाठीच याच्यावर उपाययोजना म्हणून आपण काय करू शकतो, की मुलांना जे काही आहे शिक्षण किंवा त्यांचं जे काही ज्ञानार्जन आहे, ते आपण पूर्ण एक परिस्थितीची भान ठेवून आपण त्यांना आपल्या घरीच कशा पद्धतीने त्यांना शिकवू शकतो किंवा त्यासाठी आपण काय निर्णय घ्यायला पाहिजे, याविषयी यांनी इथे सांगितलेलं आहे. आता टाळेबंदी ही थोडीफार शिथिल जरी केलेली असली तरी सुद्धा अ, ज्या काही शाळा आहेत, शैक्षणिक संस्था आहे, यासाठी वेगळा असा निर्णय घेण्याची आवश्यकता एक आलेली आहे. कारण जास्त संख्येने एकत्रित येणारे जे काही विद्यार्थी आहेत, यांच्यावर वाईट परिणाम होणार नाही या उद्देशाने काय करावं लागणार आहे, की मुलांना काही दिवस तरी आता घरीच राहावं लागणार आहे. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे तोच म्हणजेच काय मुलांचा आणि पालकांचा यांच्याविषयी जो काही यांचा अ, आपल्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये होणारी यांची प्रगती आहे, यांच्यावर एक अडथळा येऊ नये, निर्माण होऊ नये व त्यांनी योग्य पद्धतीने असे पुढे मार्गक्रमण करावे. तर त्यासाठी काही उपाययोजना सुचवलेल्या आहेत. त्याविषयी आपण पाहूयात, की गेल्या काही वर्ष म्हणजेच 2020 हे वर्ष कुतूहलाचे वाटत होते. पण काय 2020 या वर्षामध्येच आपण भारत हा एक महासत्ता होण्याचे स्वप्न म्हणून या वर्षाकडे बघत होतो. परंतु दुर्दैवाने कोरोनाच्या संकटाने आपल्यावरती घात केला आणि पूर्णच आपलं टाळेबंदी करण्यापर्यंत सुद्धा आपली मजल गेलेली आहे. तर हे वर्ष एक वैशिष्ट्यपूर्ण ठरेल असंच म्हणता येणार नाही, तर पूर्ण शतकच हे पूर्ण याच कोरोनाच्याच नावाने ओळखलं जाईल, असं सुद्धा एक वाटायला जागा आहे मनामध्ये, की 21सावं शतक याची जी सुरुवातच आहे आपली, तीच कोरोनाच्या या विघातक अशा संकटाने झालेली आहे. ती शेवटपर्यंत या शतकाची ओळखच बनून राहील. आता या वाईट काळामध्येच मुलांना घरात गुंतवून ठेवण्याचे मोठे आव्हान जे आपल्या विलगीकरण म्हणा किंवा अलगीकरण, या दोन गोष्टीचा विचार इथं प्रामुख्याने करावा लागेल. एक म्हणजे विलगीकरणाचा काळ संपून जेव्हा व्यवहार सुरू होतील, तेव्हा ते नक्कीच पूर्णपणे अगदी सुरळीतपणे सुरू होणार आहेत का? अशी आपण काही शाश्वती देऊ शकत नाही. कारण आधीसारखे व्यवहार सुरू व्हायला काही काळ तरी अजून लागणारच आहे. त्यामुळे नजीकच्या भविष्याच्या गरजा ही सुद्धा वेगळ्याच झालेल्या आहेत. आणि दुसरं म्हणजे काय, आत्ताचा काळ हा अधिक अर्थपूर्णतेने व्यतीत करणारा आहे. आपल्याकडच्या शाळांचा जर विचार केला, तर 100-200 विद्यार्थीपासून 3 ते 3,500 किंवा त्यापेक्षा अधिक विद्यार्थी संख्या असणाऱ्या सुद्धा शाळा आहेत. तर आता या सगळ्या मुलांनी, विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे मोठ्या संख्येने जेव्हा शाळा सुरू होतात, जवळपास तो कालावधी असतो जून महिन्याचाच. तर या महिन्यामध्ये एकत्र येणे हे धोकादायक ठरू शकते. त्याचबद्दल काय या जो काही नियम आपण किंवा आपले जे काही शैक्षणिक संस्था सुरू होण्याचं वर्ष आहे, यांच्यासाठी या काळामध्ये एक वेगळा निर्णय यांच्यासाठी घ्यायला हवा. त्यामुळेच काय होईल, मुलांना आणखी काही दिवस तरी आपल्या जे काही घरी आहे तेच त्यांना राहावं लागेल. ते सुद्धा अलगीकरण अशाच पद्धतीने. जर यांना घरीच आता राहावं लागेल, तर प्रश्न तर असा आहे, की यांना नेमकी काय उपाययोजना करता येईल, की आपलं जे काही शिक्षण आहे ते पूर्णपणे सुरू राहील. तर त्यासाठी आपण काही उपाययोजना करू शकतो. ते म्हणजेच काय, एक सह-अध्ययन म्हणजेच काय, काही शाळा आणि संस्था यांनी आतापासून ऑनलाईन अभ्यास तर सुरू केलाच आहे. पण काय शहरी भागात ज्या पालकाकडे स्मार्टफोन आहेत, म्हणजे जे काही आपण म्हणतोय मोबाईल म्हणतोय, स्क्रीन टच असेल किंवा
लॅपटॉप, कॉम्प्युटर्स जे काही असे संगणक वगैरे ज्यांच्याकडे असतील तर ते ऑनलाईन शिक्षण विद्यार्थ्यांना देणं शक्य आहे. पण काय सगळ्यांकडेच उपलब्ध होणार आहे असं काही आहे का? आज भारताच्या ग्रामीण भागामध्ये जवळ-जवळ 40 ते 60% मुलांकडे ही सुविधाच नाही आहे उपलब्ध. जरी असेल तरी काय फक्त एक मोबाईल असला म्हणजेच आपण पूर्ण काही शिकू शकतो अशा पद्धतीने आहे का? त्याला त्या क्वालिटीचा सुद्धा मोबाईल लागणार किंवा त्याचे जे काही कॉन्फिगरेशन आहेत ते त्या पद्धतीचे असायला हवेत. तर इतक्या आपल्या भारतामध्ये ग्रामीण भागामध्ये इतक्या जणांचं मग काय होणार जर पूर्णपणे ऑनलाईन आपण जरी अभ्यासक्रम सुरू केला तरी 50-60% जे मुलं आहेत यांच्याकडे आपण बघण्यासाठी काय दृष्टिकोन वापरला जाऊ शकतो याविषयी आपल्या सर्वांनाच एक चर्चा करायला हवी किंवा याच्यातनं एक मार्ग काढायला हवा. पण एका सर्वेक्षणानुसार असं म्हटलं गेलं आहे की या ग्रामीण भागामधील जे काही मुलं आहेत यांना ही सुविधा मिळणं अशक्य आहे. त्यामुळे सर्वांच्या ऑनलाईन शिक्षणावरती काही मर्यादा आलेल्या आहेत. जेव्हा शाळा सुरू होतील ना तेव्हाही सगळ्या मुलांचे पूर्वीप्रमाणे व्यवहार सुरू होतीलच असे नाही. कदाचित काय होईल की ठराविक संख्येने मुले शाळेत येणे सुरू होऊन जातील. त्याच्यातही ज्यांच्यापर्यंत ऑनलाईनची सुविधा पोहोचली नाही त्यांचा वेगळा विचार करावा लागेल. जे ऑनलाईन शिकू शकले आहेत ना त्यांनी अन्य मुलांना शिकवावं किंवा आपल्यापेक्षा लहान मुलांना तरी त्यांनी जे आपण ऑनलाईन शिकलेले आहेत ते त्यांनी शिकवण्याची जबाबदारी घेतली तर एक उत्तम प्रकारचं असं आपल्याला सहकार्यच लाभेल. त्यामुळे मोठ्या संख्येने मुलांचे एकत्रित येणे याच्यावर काय होईल एक टाळता येणे सुद्धा शक्य आहे. आपण शिकून इतरांनाही शिकवायचे याचे भान ऑनलाईन शिकताना आतापासूनच जर आपल्याला असेल ना तर आताचे शिकणे जास्त काळजीपूर्वक सुद्धा होईल. कारण आपण जेव्हा दुसऱ्यांना शिकवायला जातो ना तेव्हा आपण जास्त काळजीपूर्वक प्रत्येक गोष्ट करत असतो. ही एक आपण इथे म्हणू शकतो की आपल्याला उपयोगी ठरणार आहे. त्यानंतरच पुढील जो मुद्दा आहे तो आहे की संकल्पनाधारित अध्ययन. म्हणजेच काय संकल्पना समजून घ्या. नुसतंच पोपटपंची करून काही अर्थ नाहीये. तर आता शिकण्याच्या आशेबाबत काही धोरण निश्चित ठरवावे लागणार आहेत आपल्याला. काय फक्त बाबा शिकायचं म्हणजे फक्त वाचून घ्यायचं किंवा पोपटपंची केलं आणि परीक्षेमध्ये तेवढंच लिहून आलं म्हणजे शिक्षण झालं का? नाही. तर याविषयी काय आपल्याला काही एक धोरण ठरवावे लागणार आहे. तर त्यासाठी यांचं असं म्हणणं आहे की विषयांचे धडे शिकवण्यापेक्षा या संकल्पना आत्मसात होण्यावर भर द्यावा. जसे की आता प्रत्येकाच्या संकल्पना ज्या आहेत, मूळ कन्सेप्ट काय आहे त्यामध्ये, ही जर एक समजली तर आपण बाकीचं सुद्धा प्रत्यक्षपणे त्याचं वर्णन करू शकतो आणि ते आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा तिचं एक वापर करू शकतोय. तर यानुसार त्यांचं असं म्हणणं आहे की जे काही शिकायचंय ना ते संकल्पनावर आधारित शिका. त्यानंतर जो आहे तो प्रकल्प आधारित अध्ययन. आता कोरोना काळात काय झालंय जगातील वेगवेगळ्या देशांची या साथीच्या अंगाने माहिती सुद्धा मिळते आपल्याला. जे की आपण म्हणतो की भूगोल या विषयाचा अभ्यास करण्यासाठी पूर्ण जगाचा नकाशा म्हणा किंवा याची एक माहिती असायला हवी. त्याच पद्धतीने आता हे संकटाने पूर्णच जगामध्ये थैमान घातले असल्या कारणानं जे काही कधी आपल्या ऐकण्यात सुद्धा आलेले नसतील अशा अशा देशांची नावं म्हणा किंवा भागांची नावं आता आपल्या कानावर सुद्धा येत आहेत. तर याचाच एक आपल्या चांगल्या दृष्टीने आणि अभ्यासाच्या दृष्टीने महत्वाचा वाटा आपण म्हणून याच्याकडे जर पाहिलं तर याच्या उपयोगातनं आपल्याला भूगोल, इतिहास सुद्धा शिकता येऊ शकतं. उदाहरणार्थ आता बघा मोठ्या वर्गासाठी विविध देशातील साथीचा प्रसार, तेथील हवामान किंवा त्या देशातील पर्यटन किंवा आर्थिक संबंध त्यांचे कसे आहेत आणि परस्पर असे विषय जे हाताळताना मुलांना यांची माहिती मिळते आणि ती सुद्धा कशा एका जी काही घटना घडलेली आहे सध्याची या घटनेच्या दृष्टीने त्यांच्यापर्यंत पोहोचल्यामुळे ती त्यांना कायमस्वरूपी आत्मसात राहील अशी सुद्धा आपण एक आशा व्यक्त करू शकतो. तर या जे काही सध्या आपण प्रकल्प आधारित अध्ययन जे म्हणू शकतोय यामुळेच आता विद्यार्थ्यांनी पालकांनी त्यांच्या विद्यार्थ्यांचं व्यक्तिमत्व घडवण्यासाठी जे काही आता या वाईट काळामध्ये आपल्याला परिस्थितीने जे काही घात घातला आहे आपल्यावरती याच्यातूनच आपण याचा एक चांगला फायदा असा घ्यायला पाहिजे की विद्यार्थ्यांचा जो सर्वांगीण विकास होणार आहे त्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. तर जसे की लहान वर्गातील जे काही मुलं आहेत यांनी आपल्या आरोग्याचा विचार किंवा कृती यावर किती प्रभावीपणे लक्ष देणं आवश्यक आहे हे त्यांना आपण समजावून सांगू शकतो. आता उदाहरणार्थ जसं की मुले कुटुंबातल्या किंवा शेजारच्या व्यक्तींना भेटून बोलून याविषयी माहिती मिळवू शकतात. त्याचप्रमाणे काय शाळा सुरू झाली आणि मुले एकट्याला किंवा दोघांना काम देणे हे सुद्धा त्यांना शक्य होणार आहे. आता काय की जो काही मुलांचा सर्वांगीण विकास आहे यामध्ये त्यांना आपली सामाजिक, आर्थिक, राजनैतिक या पूर्ण परिस्थितीचा आढावा घेऊन त्यांनाच एक सुजूक किंवा
एक जाणीवपूर्वक नागरिक म्हणून कसे घडवू शकतो याकडे सगळ्यांचं कल असला पाहिजे. या काळात एक मात्र आपल्याला नक्की समजलं असेल की काय विषयाचा काही भाग मुले शाळेत न येता घरी राहून सुद्धा शिकू शकतात. त्यामुळेच काय होणार आहे, अशा भागांची जबाबदारी मुलं आणि पालक यांच्या मदतीने आपण ही पूर्णपणे हाताळू शकतो. असे जर घडले तर आपल्याला जे काही शाळा आहेत आता किंवा जे काही आपल्याला क्लासेस म्हणा किंवा यांचा जो काही वेळ आहे आणि वाहतुकीचा खर्च यांच्यावर सुद्धा एक मर्यादा आणता येईल आणि तो सुद्धा कमी करण्यास मदत होईल. आता जवळपास शाळा सकाळी 10 ते सायंकाळी 4 पर्यंत एवढा पूर्ण दिवसभर वेळ असण्यापेक्षा काही भाग जर आपण त्यातला विद्यार्थ्यांनी घरीच जर करून घेतला तर यांचे सुद्धा त्यांच्या एका दृष्टीने फायद्याचंच होऊन जाईल. आणि सध्याच्या काळामध्ये तर घराबाहेर जास्त वेळ राहणं हे सुद्धा एक धोकादायकच झालेलं आहे. त्यामुळे ही गोष्ट आपण इथे समजून घ्यायला पाहिजे. आज मुलांची जी काही शिकण्याची जबाबदारी केवळ शाळा किंवा शिक्षक किंवा त्यांचे जे काही संस्था आहे, शिक्षण संस्था यांच्यावरच आहे का? नाही तर आता ही जबाबदारी कोणावर आलेली आहे? ही जबाबदारी आलेली आहे प्रत्यक्ष पालक आणि त्यांच्या मुलावरतीच आलेली आहे. आता यांनाच काहीतरी यामध्ये हातभार लावण्याची वेळ सुद्धा इथे आलेली आहे. तर यामध्ये आपण आज बघूयात की पालकांच्या सहभागाने होणारे अध्ययन. आता पालकांचा शिक्षणातला सहभाग नुसते शाळेतले विषय शिकवण्यापुरता नक्कीच अपेक्षित नाही. कारण वर सांगितलेल्या अध्ययन पद्धतीमध्ये पालकाची मदत ही काय आवश्यकच ठरणार आहे आपल्याला. पण तेवढ्यापुरतंच आहे का मर्यादित नाही. कारण येणाऱ्या काळाच्या गरजा ओळखून त्यासाठी आपण मुलांना काही तयार करणं हे आता आपल्या स्वतः पालकांचंच काम आहे. अगदी भविष्याचा जरी विचार केला तरी काय गरजेपुरते अन्न शिजवून ते सर्वांनी वाटून खाण्याची सवय लावून घेणे किंवा जे काही असेल प्रत्येकाच्या आवडीनुसार पदार्थ तयार करून आवडले नाही तर ते पदार्थ आपण टाकून द्यायचो किंवा डब्यात जे शाळेला नेत होतो तेच डब्बा संध्याकाळी परत आणून त्यातलं जे काही अन्न आहे ते वाया घालणं, या सगळ्या सवयी ज्या आहेत ना आपल्या एक बदलावं लागणार आहे. आणि यातूनच आपल्या एक संस्कृतीची बी जाण होईल की अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, त्याचा आपण कशा पद्धतीने वापर करायला पाहिजे याची सुद्धा जाण या कोरोनाच्या काळाने आपल्याला एक आपल्या डोळ्यासमोरती आणून दिलेली आहे. तर गरजेपुरता अन्नसाठा नक्कीच उपलब्ध असेल, पण आपले जे काही लाड आहेत किंवा चोचले पुरवणे इतकं किंवा त्याचा अपव्यय करणे इतकं आपल्याला तो मुळीच परवडणारा नाहीये. त्यामुळेच काय आहे की महात्मा गांधींनी सुद्धा सांगितलेलं आहे की आपल्या भारतामध्ये सगळ्यांचं पोट भरेल एवढं अन्न आहे, पण कोणाची पेटी भरण्यासाठी शिल्लक संसाधन इथे नाही आहेत. तर त्यांचा म्हणण्याचा आशय एवढाच आहे की आपण आपल्या गरजेपुरतं जे काही अन्नधान्य यांचा वापर करू शकतो, पण अन्नधान्यांचा जो काही साठा आहे तो जर आपण करायला लागलो तर कदाचित आपल्यामुळे बाकीच्यांच्या याच्यावर सुद्धा उपासमारीची वेळ येऊ शकते. यासाठी आपण एक सजग नागरिक म्हणून तरी या दृष्टिकोनाने सगळ्यांकडे बघणं आवश्यक आहे. आणि दुसरं म्हणजेच काय की आपण रोजच्या कामासाठी इतर अनेक व्यक्ती किंवा सेवा देणाऱ्या या यंत्रणावर सुद्धा अवलंबून असतो. जसे की घरी भांडी घासायला येणाऱ्या बाई असतील किंवा घरकाम करणारे जे काही आपले माणसं असतील, यांच्याकडे आपण एक असं तर म्हणता येणार नाही की आपण त्यांच्यावरच डिपेंड आहोत की त्यांच्यावरच पूर्णतः अवलंबून आहोत. पण आपल्या सोयीसाठी आपण जे काही एक यंत्रणा घातलेली आहे या सर्वांवरती सुद्धा आता या कोरोनाच्या काळात बंधने आलेली आहेत. आपले काम हे स्वतःला स्वतःच करावे लागणार आहेत. त्याला जे म्हणतोय ना आपण सेल्फ सर्व्हिस, या सुद्धा सवयीचा इथे अंतर्भाव झालेला आहे. याच्यातनच काय आपण एक बोध घ्यायला पाहिजे की आपले घरकाम वगैरे जे आहेत ते सगळे आपण घरातल्या लोकांनी सर्वांनी मिळून केलं असं करायला पाहिजे. कारण कोणा एकावरच जबाबदारी ही पूर्णपणे सोपवून चालणार नाहीये. तर या सवयी आपल्याला फक्त आता सध्या आपण जे काही घरात घरकाम करत असू किंवा त्यांना हातभार देत असू तर फक्त आपल्याला हे फक्त कोरोना काळापुरताच किंवा जोपर्यंत टाळेबंदी सुरू आहे तोपर्यंतच करून चालणार आहे का? नाही, तर याच पूर्ण आयुष्यभर आपल्याला या एका जाणीवेची आठवण आपल्याला राहावी म्हणून नेहमी यासाठी आपण तत्पर राहायला पाहिजे. तर कायमस्वरूपी ज्या काही आवश्यक असणाऱ्या गोष्टी आहेत त्या आपल्या कोरोनाच्या निमित्ताने पालकांना आवर्जून लक्षात आणून द्यायला पाहिजेत की एखाद्या मित्रमैत्रिणींशी भेटणे ही आयुष्यातली आता सगळ्यात मोठी श्रीमंती ठरली आहे. कोणी कोणाला भेटू सुद्धा शकत नाही. येणाऱ्या काळात काय की एकूणच नात्याचं मौल्य पूर्वीपेक्षा अधिक जाणवायला लागलंय. आता जवळजवळ 40-42 दिवस झालेले आहेत. आपल्याला तर काही जणांना यापैकी जे काही युवा जणांना तर चांगल्या पद्धतीने जाणवलंच असेल की नात्यांचं मोल काय आहे ते. आपण म्हणतो ना एखादी वस्तू जेव्हा आपल्या जवळ असते तेव्हा आपल्याला त्या वस्तूंचं मूल्य जाणवत नाही, परंतु जेव्हा ती वस्तू किंवा गोष्ट म्हणा, व्यक्ती म्हणा आपल्यापासून दूर जाते तेव्हा त्यांची किंमत आपल्याला कळायला लागते.
पण आता जरी आपल्याला या नात्याची किंमत कळाली तरी फक्त आपण या कोरोनाच्या काळापुरतं मर्यादित न ठेवता कायमस्वरूपी कशी टिकेल याचीच काळजी घ्यायला पाहिजे. आता निसर्गात होणारे आता या टाळेबंदीमुळे किंवा जो काही एक चांगला परिणाम निसर्गावरती होत आहे तो असा आहे की कोरोनाच्या काळापुरते जे आपण सध्या आता निसर्गाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन आहे, त्याच्यामुळेच निसर्गामध्ये जे काही आता शुद्ध हवेचा एक सगळीकडे वावर होत आहे. त्याच पद्धतीने प्रदूषण जो आहे हे सुद्धा कमी झालेलं आहे. आता उद्योगधंदे बंद असल्या कारणाने ही नैसर्गिक श्रीमंतीच म्हणावी लागेल एका पद्धतीने. ही श्रीमंती आपण आपल्या मुलांच्या लक्षात आणून द्यायला हवी आणि निसर्गाला टिकवणं, त्याला निसर्ग हा प्रदूषणमुक्त राहण्यासाठी हातभार लावणं हे किती महत्त्वाचं आहे ना, याची एक जबाबदारी आपण त्यांना जबाबदारी वजा जाणीवच म्हणावं लागेल की त्यांना आपण करून द्यायला पाहिजे. आता मुलांची सवय आणि वृत्ती यांचा वाटा आता प्रत्यक्षपणे पालकांनी तर उचललेला असतोच, पण त्यामध्ये त्यांनी अजून लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता सध्याच्या या काळाने आपल्याला करून दिली आहे. तर ज्या घरामध्ये पालकांनी ही जबाबदारी पूर्वीच उचलली आहे, तेथे पालकांच्या विलगीकरणाच्या काळात मुलांविषयी काय आव्हाने कमी असतील. पण ज्यांनी आतापर्यंत याची काही जबाबदारीच उचलली नव्हती, त्यांच्यासाठी हा काय आहे, एक काळ महत्त्वाचा म्हणू किंवा आपल्या मुलांना याविषयी जाणीव करून देण्यासाठी एक सुवर्ण संधीच आहे, असं सुद्धा आपण इथे म्हणू शकतोय. आता कोरोनाच्या काळाने आपल्याला आणखी एक धडा जो शिकवला आहे, तेच की मानवजातीला पूर्ण अनिश्चिततेविषयी कसं भविष्यकाळाला सामोरे जायचंय, याविषयीच आपण एक याच्यातनं बोध घेतला पाहिजे, की पुढे काय होणार आहे भविष्यात याविषयी आपल्याला काही माहिती नसताना सुद्धा आपण कशा पद्धतीने वाटचाल केली पाहिजे. आपण आपलं जीवन कशा पद्धतीने व्यतीत केलं पाहिजे, आपली विचारसरणी काय असली पाहिजे, समाजाचा एक दृष्टिकोन काय असला पाहिजे याविषयी जो काही अनिश्चिततेचा भाग आहे, याकडे बघण्यासाठीचा जो काही आपला दृष्टिकोन आहे, तो एक योग्य पद्धतीने या कोरोना काळाने आपला त्याचा काय एक धडा शिकवून दिलेला आहे. तर या पद्धतीने आजच्या कोरोना काळातले धडे जे काही शिकलेलो आहोत आपण, तर खूप सुंदर अशा पद्धतीने आजच्या या भागामध्ये आपल्याला वर्षा कुलकर्णी या मॅडमनी आपल्याला व्यवस्थितपणे समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर असो खूप सुंदर असे छानसे विचार त्यांनी मांडलेले होते आणि विशेषतः करून विद्यार्थी आणि पालकांनी या टाळेबंदीच्या काळात काय करायला पाहिजे आणि त्यांनी त्यांच्या शिक्षणासाठी म्हणा, त्यांचा सर्वांगीण विकास घडवण्यासाठी काय पावले उचलायला पाहिजेत, जे की खूप छोट्या-छोट्या उदाहरणावरून त्यांनी या गोष्टी स्पष्ट करून दिलेल्या होत्या, ज्या की आपल्या पूर्वीपासूनच संस्कृतीमध्ये सुद्धा आहेत. तर या सगळ्यांचा आपल्याला काही काळ विसर पडला होता, पण असो एक सुदैवच म्हणावं लागेल, की कोरोनाच्या काळाने या सगळ्या गोष्टींवरती आता आपली नजर गेलेली आहे आणि त्याची जाणीव सुद्धा आपल्याला झाली आहे. तर खूप सुंदर असा लेख होता. तर आता आपण आपल्या पुढील चर्चेकडे वळूयात. तो आहे संपादकीय. आता संपादकीय या लेखामध्ये आज आपल्या संपादकीय काकाश्रींनी असं म्हटलं आहे, की डॉक्टरांचा जो काही सल्ला आहे, असं एक शीर्षकात दिलेलं आहे, डॉक्टरांचा सल्ला. तर याविषयी त्यांचं काय मत आहे, त्यांचे काय विचार आहेत, हे आपण जाणून घेऊयात. आता जिथे कोरोना बाधित आहेत, त्या वस्त्यांचीच पूर्ण काटेकोरपणे टाळेबंदी करावी, हे एम्सच्या जे काही आपले एम्सचे प्रमुख आहेत, यांचं मत आहे, की ज्या भागामध्ये पूर्णपणे किंवा काही प्रमाणामध्ये जिथे रुग्ण आढळले आहेत, तेथील भागामध्ये हा 100% कडकडीत बंद पाळला जावा. अशा पद्धतीने जर केलं तर काय होणार आहे, की जी काही आपली प्रशासकीय यंत्रणा आहे, ती सुद्धा एका योग्य पद्धतीने कार्य करेल आणि पूर्ण ताकदीनिशी त्यामध्ये त्यांचा सहभाग सुद्धा राहील. आता या निश्चित लक्ष्यकेंद्री नियंत्रणाचा अर्थ बाकीच्या भागाकडे दुर्लक्ष करायचा असा आहे का? नाही. तर कोरोना आजाराशी समाज स्तरावर मुकाबला करण्याचा मार्ग नागरिकांनाच तो स्वीकारावा लागणारच आहे. म्हणजेच आता आपण फक्त कोरोना झालाय म्हणून ही सगळी जबाबदारी कोण आहे निवारण्याची, रुग्णालयाची किंवा वैद्यकीय सेवा देणाऱ्यांच्या व्यक्तीचीच आहे का? नाही, तर आपल्या प्रत्येक नागरिकांची सुद्धा जबाबदारीच ही आहे. कारण आता ही जबाबदारी आपल्या सामाजिक पातळीवरती आलेली आहे. तर या साथीच्या रोगाला आपण कशा पद्धतीने नियंत्रणात करू शकतो याविषयी प्रत्येकाने सजग राहणे व जाणीवपूर्वक आपले जे काही समाजामध्ये आपण वावरतोय, तर जाणीवपूर्वक आपण या रोगाविषयी वावरणं हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. तर कोरोना काळ सुरू झाल्यापासून आपल्याकडे काय आहे, काही आघाडीवर लढणाऱ्या जे काही वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्ती असतील, यामध्येच एक सगळ्यात महत्त्वाचे म्हणजेच आपले जे डॉक्टर रणदीप गुलेरिया हे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे हे आहेत, संस्थापक जे आहेत किंवा एम्सचे प्रमुख आहेत ते यांनी असं मत त्यांचं प्रतिपादन केलेलं आहे, की
या कोरोना काळाने सरकारी किंवा वैद्यक सेवेचे महत्त्व आपल्या सर्वांना दाखवून दिलेलं आहे. आता या सरकारी यंत्रणेचे जे प्रमुख आहेत डॉक्टर आपले गुलेरिया, रणदीप गुलेरिया यांनी असं म्हणणं आहे यांचं, की आतापर्यंत आपण जे काही महत्त्व देत नव्हतो वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना, त्यांना किती महत्त्व आहे, हे आपल्याला या कोरोनाच्या काळात सगळ्यांच्याच निदर्शनास आणून दिलेलं आहे. तर आपल्याकडे कोरोनाग्रस्तांचा प्रसारांचा आलेख जरी आता सपाट होत असला, म्हणजेच कोरोनाच्या प्रसरण्याचा जो काही वेग आहे, तो जरी एक कमी झाला असला, तरी एक समाधानाची आपण बाब मानू. पण कोरोना हा अजूनही पूर्णपणे आपल्या संपुष्टात आलेला नाहीये. अजूनही कोरोनाच्या रुग्णांची ही वाढ होतच आहे आणि हा आलेख जो काही आहे, तो अद्याप सुद्धा खाली गेलेला नाही. त्यामुळे हा मुद्दा जो आहे ना, एक काळजी वाढवणाराच आहे. असे स्पष्ट मत यांनी डॉक्टर गुलेरिया यांनी मांडलेलं आहे. तर अनेक अर्थांनी हे महत्त्वाचं ठरलंय. कारण काय आहे, की या परिस्थितीला नियंत्रणात आणण्यास आपण सगळेच जण झटत असताना, आपल्याला नेमकी वास्तवाची सुद्धा जाणीव असायला पाहिजे. ती म्हणजेच काय, की 24 मार्च या दिवशी सायंकाळी आपल्या देशात टाळेबंदीची घोषणा झाली होती. त्याचा अर्थ साधारण 40 दिवसाची टाळेबंदी नंतरही या आजाराचा प्रसार आपण रोखण्यासाठी थोड्याफार प्रमाणात का होईना यशस्वी तर ठरलो आहे, परंतु अजूनही पूर्णपणे याचा प्रसार आपण रोखू शकलेलो नाहीये. जवळजवळ आज 45 दिवस झालेले आहेत. तर डॉक्टर गुलेरिया यांनी वास्तवाची जाणीव करून देताना असं त्यांना मत प्रतिपादन केलेलं आहे, की एका दिवसात जिथे रुग्णसंख्या आपण सुरुवातीला टाळेबंदी केली तेव्हाच किती होती? 500 ते 600 रुग्ण असतील, तेव्हा आपण पूर्णपणे टाळेबंदी केली आहे आणि आज फक्त महाराष्ट्र या राज्यामध्ये सुद्धा 14,000च्या जवळपास रुग्णसंख्या असताना आपण काही भागामध्ये टाळेबंदी जी शिथिल करत आहोत. याविषयी आपण कुठल्या दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे, या वास्तवाकडे सगळ्यांनीच एक काळजीपूर्वक आणि परिस्थितीची जाणीव करून सगळ्यांनी बघायला पाहिजे, याविषयी त्यांनी मत मांडलेलं आहे. तर आता गेल्या सोमवारीच एका दिवसात देशभरामध्ये 3,900 कोरोनाजण बाधित नोंदवले गेले आहेत. यामुळे संपूर्ण देशात कोरोना बाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या जवळपास आपल्या भारत देशात किती 47,000च्या आसपास आहे. ज्यावेळी पहिल्या टाळेबंदीची घोषणा झाली होती ना, त्यावेळी जेमतेम किती जवळपास 500-600च रुग्ण होते. तर तेव्हा आपण काय केलंय, की पूर्ण टाळेबंदीची घोषणा केली. परंतु आता जवळपास या रुग्णांची संख्या 40 दिवसानंतर 47,000 इतकी भयावह होत असेल, तर निश्चितच ही चिंतेची बाब आपल्यासाठी आणि सर्वांसाठीच एक करून गेलेली आहे. आता पण डॉक्टर गुलेरिया यांचं असं मत आहे, की जे काही सुमारे 100 वर्षापूर्वी येऊन गेलेले स्पॅनिश फ्लू जो काही होता आपला, यातील पहिल्या टप्प्याच्या लाटेमध्ये जितके बळी गेले होते ना, त्यापेक्षा अधिकच बळी आहेत या साथीच्या रोगांची जी लाट आली याच्याच दुसऱ्या लाटेमध्ये सगळ्यात जास्त बळी गेलेले होते. तर आता सुद्धा कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे, असं मत प्रतिपादन यांनी केलेलं आहे. त्यामुळे आपण प्रत्येकाने सतर्क राहणे हे सुद्धा खूप आवश्यक आहे. अशी एक भीतीच सगळ्यांच्या मनामध्ये लागून गेली आहे. कारण की आता वास्तविक परिस्थितीचा अंदाजा घेता आपल्याला इतिहासाकडे सुद्धा बघितलं पाहिजे आणि त्यातून योग्य तो असा बोध घेतला पाहिजे. तर तो बोध आपण सर्वांनी घ्यावा, असंच मत यांनी इथे व्यक्त केलं आहे. तर या सार्कचा जो स्पॅनिश फ्लू जो होता, याच्या साथीने जवळपास काय झालेलं आहे, की 70 लाखाहून अधिकांचे प्राण तेव्हा मुकले होते. त्यांना आपले प्राण गमवावे लागले होते. तसेच या रोगाने ग्रासलेल्या रुग्णांची व्यवस्था करण्यासाठी सुद्धा मुंबईमधील जे काही मोकळ्या जागेमध्ये आपण तात्पुरती रुग्णसेवा केली होती, त्याच पद्धतीने आजची सुद्धा परिस्थिती आपल्यावर ओढावली आहे. तर आता आपण जरी काही ठराविक दिवसानंतर आपण टाळेबंदीमध्ये शिथिलता आणत असू, तरी सुद्धा आपल्याला इतिहासातील ज्या काही घडलेल्या घटना आहेत याचं भान ठेवूनच आपल्याला पुढे जायचं आहे. आता वास्तविक या आजाराच्या पहिल्या लाटेलाच आपल्याला अजूनही आवरता आलेलं नाही. कारण काय आहे, की एकीला सांभाळताना घाम फुटलेला असताना दुसरी येऊन थडकली तर आपली काय अवस्था होईल रे ना, याची कल्पना सुद्धा न केलेलीच बरी असते. अशा परिस्थितीत टाळेबंदी संपली म्हणून हा आजार संपला असं आपल्याला म्हणता येणार आहे का? तर नाही. कारण मुळात आपण टाळेबंदी किती दिवस वाढवणार हा सुद्धा प्रश्न आहे ना. तर नेहमी टाळेबंदी आज म्हणा सुरुवातीला 21 दिवस केली, त्यानंतर अजून 14 दिवस केली, अजून त्यानंतर 17 दिवस केली आणि दिवसेंदिवस ही आपण किती दिवस तरी वाढवणार आहे. सगळ्यांसमोरच एक अनिश्चिततेचा असा प्रश्न उभारला आहे. तो असूनही याविषयी डॉक्टरांचं सुद्धा असं मत आहे, की ज्या भागामध्ये
या रुग्णांची संख्या जास्त आहे तेथील भागामध्येच टाळेबंदी पूर्णतः लागू करावी आणि जे काही इतरत्र भाग आहेत जिथे या रोगांचा प्रसार जास्त झालेला नाहीये तिथे थोड्याफार प्रमाणात शिथिलता असली तरी काही धोक्याची पातळी आपण ओलांडू शकणार नाही किंवा या रोगाला आळा घालण्यासाठी सुद्धा आपण समर्थ असू. तर याविषयी आपले डॉक्टर गुलेरिया असं सांगतात की सध्या आपण जे काही करत आहोत म्हणजेच काय एक उपाययोजनांच्यासाठी की जिथे रुग्णसंख्या कमी आहे, जिथे जास्त आहे अशा भागांना आपण जे काही वर्गवारीनुसार लाल, नारंगी किंवा हिरव्या अशा क्षेत्रामध्ये जे काही यांची वर्गवारी करून आपण त्यातील धोके किती आहेत तिथे यानुसार जिथे तिथे टाळेबंदी करण्यासाठी किंवा जी काही शिथिलता आहे यांची सरकारने जे काही अधिसूचना जारी केली आहे या सगळ्यांचा निर्णय हा केंद्र स्तरावरती तर घेतलाच गेला, परंतु काय झाले की 4 मे पासून ही नवी वर्गवारी अस्तित्वात आली आणि त्या अनुषंगाने सवलती व नियमन यांच्या बाबतीतही निर्णय अंमलात आणला गेला. परंतु काय झालं की पहिल्याच दिवशी वारुळातून बेधुंदपणे मुंग्या बाहेर पडवण्यात त्याप्रमाणे काय झालं की बरेचसे असे माणसं झुंडीच्या झुंडी बाहेर पडल्या गेले की जेव्हा आपण या टाळेबंदीला थोडी शिथिलता दिली गेली तेव्हाच काय झालं की अनेक ठिकाणी तर असे जे काही आपण सोशल डिस्टन्सिंग म्हणतो याचे तर कधीच 3-13 वाजून गेलेले होते. यातूनच कोरोना नियमन करणं जे काही आहे आकारण शिथिल होते आणि साथीच्या प्रसाराचा धोका हा अधिकच वाढणार आहे यामुळे. तेव्हा असं करण्याऐवजी त्यांचं असं मत आहे की जेथे कोरोनाबाधित आहेत ना तेवढ्या वस्त्यांची पूर्णपणे कडेकोट टाळेबंदी करायला हवी आणि या मार्गाचा अवलंब केल्यामुळेच काय उगाच सरसकट मुस्कटदाबी जी काही बाकीच्या लोकांची सुद्धा होत आहे आता ती सुद्धा करावी लागणार आहे आणि त्यासाठी प्रशासनाचा जो काही ही व्यवस्था राबवण्यासाठी पूर्णपणे टाळेबंदी राबवण्यासाठी जे काही यांचा प्रशासकीय यंत्रणेचा खर्च आहे त्यांची जी काही ऊर्जा आता यामध्ये खर्ची पडत आहे ती सुद्धा एक यशस्वीपणे किंवा अधिक सक्षमपणे वापरण्यास मदत होईल यांची आणि ती योग्य अशा परिणामकारकरित्या आपण तिचा वापर करू शकू असं यांचं मत आहे. तर आता सर्वच प्रदेशात नागरिकांची सजगता ही वाढायला हवी कारण फक्त जे काही प्रशासकीय यंत्रणा आहेत किंवा वर्ण सरकारचे आदेश आहेत किंवा केंद्राचे आहेत किंवा राज्याचे आहेत किंवा जिल्ह्याचे आहेत यांचे आदेशच आपण फक्त आहेत म्हणूनच मानायला पाहिजे का असं नाही तर प्रत्येक समाजातील नागरिकांनाच त्यामध्ये एक सजगता अशी वाढायला पाहिजे की सध्याची परिस्थिती काय आहे आणि आपण या परिस्थितीची कशा पद्धतीने हाताळलं पाहिजे याविषयी. तर या साथीच्या रोगांना आळा घालण्यासाठी आपण काय आता कम्युनिटी लेवलवर याचं नियंत्रण करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. ते आपण अशा पद्धतीने करू शकतो की आता सध्या जे काही जिल्हे किंवा तालुके किंवा प्रदेश जे काही आहेत यांना आपण हिरवे किंवा ग्रीन झोन मध्ये ज्यांचा समावेश केला गेलेला आहे यांचा ग्रीन झोन मध्ये आपला समावेश केला गेला आहे म्हणून त्यांनी मुक्तपणे वावरणं किंवा तेथील पूर्णपणे जनजीवन हे आपल्याला या रोगापासून काही धोका नाही अशा मनस्थितीने चालणे हे सुद्धा योग्य नाही. तर याविषयी त्यांनी असं मत प्रतिपादन केलेलं आहे त्यांचं की सर्वच प्रदेशात नागरिकांची सजगता वाढली पाहिजे कारण कोणत्याही प्रदेशात निवांत राहावी अशी परिस्थिती तर सध्याच्या काळात आज नाहीच आहे आणि या रोगाचा फैलाव जर लक्षात घेतला तर आपण याच्याकडे एवढं लाईटली बघणं किंवा याच्याकडे डोळेझाक करावी अशी सुद्धा परिस्थिती आजची नाही. अशा वेळी डॉक्टर गुलेरिया यांनी एक मुद्दा चिंतनीय केलेला आहे तो म्हणजेच या आजाराशी आपल्याला समाजस्तरावरच मुकाबला करण्याची आता वेळ आलेली आहे म्हणजे नागरिकांनी आपापल्या पातळीवर जे काही आहेत या आजाराबाबत योग्य ती जागरूकता दाखवून त्या पद्धतीने वर्तन करणं हे सध्या खूप महत्वाचं आहे. आता या आजाराशी आपण रुग्णालयाच्या पातळीवर लढत आहोत ते योग्य नाही आणि पुरेसेही नाही आहे सध्या तर कारण सध्याच्या या पद्धतीऐवजी तर तिचे सोबत आपण कम्युनिटी लेवलवरती या कोरोनाच्या नियंत्रणासाठी प्रयत्न जर केले तर ते अधिक आपल्यासाठी फायद्याचं सुद्धा आहे. तर याविषयी डॉक्टर साहेबांनी असं सांगितलं आहे की नागरिकांचा सध्याचा जो सरसकट सरकारी वरवंट्यास कंटाळे आहेत की प्रत्येक वेळेस काय टाळेबंदीच आणि त्याऐवजी निश्चित अशा किंवा ठराविक अशा भागांमध्ये सरसकट टाळेबंदी करणं हे सुद्धा एक योग्य पद्धतीनेच ठरेल आणि त्यामध्ये काय नागरिकांचा सुद्धा सहभाग त्या मध्ये एक चांगल्या प्रकारे असं ते आपल्याला सहकार्य सुद्धा करतील कारण पूर्णपणेच टाळेबंदी करण्यापेक्षा ठराविक अशा भागामध्येच केली जाणं हेच सध्या योग्य ठरणार आहे. तर आपल्या परिसरातील दुखण्यावर इलाज म्हणून नागरिक काही अडचणी पण सहन करत आहेत. आता उगाच जिल्ह्याच्या कोण्या एखाद्या कोपऱ्यातल्या घटनेसाठी त्रास सहन करून घेणे हे काही आपल्यासाठी उचित आहे का नाहीच आहे कारण जिल्ह्याच्या किंवा आपल्या प्रदेशाच्या एका भागामध्ये झालंय आणि तिथून कोसो दूर असणाऱ्या भागामध्ये सुद्धा असणाऱ्या जे काही व्यक्ती आहेत त्यांना
या वाईट परिस्थितीचा सध्या सामना करावा लागत आहे. तर त्यांचं एकूणच असं मत आहे की सध्या जे काही यांनी वर्गवारी केलेली आहे धोक्याच्या पातळीनुसार, की ग्रीन झोनमध्ये, रेड झोनमध्ये किंवा ऑरेंज झोनमध्ये, तरी सुद्धा जे काही ग्रीन झोन मधील क्षेत्र आहेत त्यांनी सुद्धा मुक्तपणे वावर न करता, संकट अजून पूर्णपणे टळलेलं नाहीये या परिस्थितीची जाणीव ठेवूनच आपण आपले दैनंदिन कामकाज जे आहेत ते करायला पाहिजे आणि या परिस्थितीची जाणीव आपण करून घेतली पाहिजे. त्यासाठीच यांनी हा लेख अशा खूप सुंदरपणे इथे सांगितलेला आहे. तर डॉक्टर रणदीप गुलेरिया काय आहेत, एम्सचे प्रमुख आहेत. तर असं खूप सुंदर असे त्यांनी एक वास्तविकतेचं मत आणि डॉक्टरांनी त्यांच्यावर काय सल्ला दिलेला आहे आजच्या काळामध्ये याविषयी त्यांना माहिती आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने दिलेली आहे. तर आता आपण आपल्या पुढील लेखाकडे वळूयात. तो आहे अर्थाच्या दशदिशा, आंतरराष्ट्रीयांच्या पोटातच राष्ट्रीय या शीर्षकाचा एक लेख आहे, त्याविषयी आपण चर्चा करूयात. तर यामध्ये त्यांचं असं मत आहे की कोरोनाचं संकट उद्भवण्याआधीच काय झालं होतं की जागतिकीकरणाचे जे काही बड्या संस्था आहेत किंवा देश आहेत यांच्या गैरसोयींना वाटत असल्याचे दिसू लागले होते. त्यामुळेच काय झालं, या संस्था आता अधिक कमकुवत झालेल्या आहेत आणि परराष्ट्रावरील जे काही अवलंबून राहण्याची जी काही त्यांच्यावर वेळ आली होती ती टाळण्यासाठी प्रसंगी आपण काय केली, निर्यात बंदी सुद्धा केलेली आहे काही देशांनी. म्हणजे एकंदरीत यांनी जे काही निर्यात सुद्धा नको आणि आयात सुद्धा नको, म्हणजेच आम्ही आमचंच सेल्फ डिपेंडंट जे काही म्हणतो, म्हणजेच स्वावलंबित्व वाढले आहे. मग अशातच आपण जे काही आता 1991 पासून जे काही जागतिकीकरणाचा आपण एक ध्यास घेतलेला होता, मग त्याविषयी काय होणार आहे? जागतिकीकरणाचे सध्या आता या संकटाच्या काळात जागतिकीकरणाला कसा आळा घातला गेला आहे किंवा या परिस्थितीवरती काय होणार आहे याविषयी यांनी इथे भाष्य केलेलं आहे. तर आपण बघूयात की आता सध्याच्या काळात जागतिकीकरणाची काय शिकवणी आहे आपली ती. त्यानुसार असं म्हणत आहे की जागतिकीकरणाची जी शिकवणी आहे की व्यक्तीपेक्षा कुटुंब आणि कर्मचाऱ्यांपेक्षा कंपनी तसेच नागरिकांपेक्षा राष्ट्र मोठे, याच चालीवर राष्ट्राच्या काय आर्थिक हित संबंधापेक्षा जागतिकीकरणामागील जी काही आर्थिक तत्वज्ञानाची बांधिलकी मोठी असायला पाहिजे, ही जागतिकीकरणाची शिकवण आहे आपल्याला, की राष्ट्र हेच मोठे. आता कोरोना या महामारीने या शिकवणीच्या ठिकऱ्या उडवल्या आहेत. कारण काय झाले की भांडवलशाहीची मंदी काही नवीन नाही आपल्यासाठी. मात्र कोरोनाच्या या महामारीने येऊ घातलेली मंदीमुळे काय झाली, खूप अधिक गंभीर अशी परिस्थिती ओढवली आहे. तर या मंदीत जागतिकीकरणाच्या जे काही पायाभूत तत्वांबद्दल गेल्या काही वर्षामध्ये धीम्या आवाजात व्यक्त होणाऱ्या ज्या काही शंका होत्या त्या आता प्रत्यक्षातच समोर यायला सुरुवात झालेली आहे. आता दुसरा जो आहे तोच काय, सामुदायिकपणे बनवलेल्या नियमावलीनुसार वस्तुमाल सेवांचा व्यापार आणि भांडवलांच्या गुंतवणुकीचा खेळ सर्वजण खेळू, यातूनच सर्व खेळाडू राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा फायदा होईल, हे जागतिकीकरणाचं आपलं मूळ तत्वज्ञान आहे किंवा पायाभूत तत्वज्ञान आहे. न जाणो आजवर किती लाख पाने किंवा लेखकांनी याच्यावरती खूप सारं लिहिलेलं सुद्धा आहे की जागतिकीकरणाचे काय पायाभूत तत्वज्ञान काय आहे, यांची शिकवणी काय आहे. परंतु या सगळ्यांनी राष्ट्रांचे आर्थिक हित आणि जागतिकीकरणामागील यांचं जे काही आर्थिक तत्वज्ञान यांनी मांडलं आहे, यात जर संघर्ष उभा राहिला या दोघांमध्ये, राष्ट्राचं आर्थिक हित आणि आर्थिक तत्वज्ञान, तर सभासद राष्ट्र जे आहेत यांनी काय करायला पाहिजे याविषयी कोणी सुद्धा काही भाष्य केलेलं नाही किंवा आपल्या लेखामध्ये कोणी सुद्धा काही लिहिलेलं नाहीये. तर याचं एक कारण असंच असू शकते की जागतिकीकरणाच्या तत्वज्ञानाचे जे अहंगडी कृत्य असे आहेत, म्हणजेच आम्ही जे करतोय तेच योग्य आहे, ते कधी खरं नव्हतं सुद्धा. आणि सध्या कोरोनामुळेच एवढ्या गोष्टी वेगाने घडत आहेत की प्रत्येक राष्ट्राने कोणत्याही समुदायाची किंवा इतर जे काही आहेत बाकीच्या राष्ट्रांची चिंता न करता स्वतःच फक्त आपण कसे आपल्याच राष्ट्राचं हित जपू यांच्याकडे सगळ्यांचं काय एक लक्ष लागलेलं आहे. त्यांना कोणत्याही बाकीच्या समुदायाचं काही पडलेलं नाहीये किंवा इतर राष्ट्रामध्ये काय परिस्थिती चालू आहे याच्याशी सुद्धा काही पडलेलं नाहीये. एकंदरीतच असं म्हणावं लागेल की सध्याची परिस्थिती ती झाली आहे ती आपलं स्वतःचं राष्ट्रीय हित आधी जपा आणि त्यानंतर आंतरराष्ट्रीयत्वाशी बांधिलकी करा. याच पद्धतीचा दृष्टिकोन सगळीकडे अवलंबला जात आहे. आता खरं तर जागतिकीकरणाच्या या प्रकल्पाला घर गेले काही वर्ष झाले लागलेली आहेत. ट्रम्प यांनी तर या अनुषंगाने आपल्या जे काही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत डोनाल्ड ट्रम्प तात्या यांनी काय केलंय की त्यांच्या जे अमेरिकन कंपन्या आहेत यांना कधी धाक दाखवून म्हणा किंवा यांना काही प्रोत्साहनपर किंवा लालच दाखवून त्यांच्या जे काही कंपन्या आहे इतर देशामध्ये आहेत त्यांना परत आपल्या देशामध्ये येण्यासाठी सांगितलंय. त्याचप्रमाणे काय ब्रिटिश जनतेने जॉन्सनना
भरभरून जागा देऊन युरोपीय संघातून बाहेर पडण्यावर शिक्कामोर्तब केला होता. त्याचनुसार युरोपमधील इतर अनेक देशात आणि अनेक गरीब देशांमध्ये जे काही उजव्या विचारसरणीचे संकुचित राजकीय पक्षांच्या निवडणुकीमधील जे काही यांचा मताचा वाटा आहे त्याला आर्थिक आयामच आहे. अशा पद्धतीनेच हे जे काही जागतिकीकरणाचे प्रकल्पाला आता सध्या घरघर लागलेली आहे, या परिस्थितीचं वर्णन इथे केलेलं आहे. आता विविध राष्ट्रांच्या राजकीय व आर्थिक अवकाश तळापासून ढवळून निघत असताना कोरोना येऊन आढळला आहे मध्येच. आता या कोरोना पश्चात जागतिक आर्थिक संरचना नक्की कशी असेल याचे संकेत मिळू लागले आहेत, की यानंतर काय पद्धतीनं किंवा कशा पद्धतीनं पुढचं भवितव्य आपलं असणार आहे. भविष्यात जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये कदाचित असे 2 प्रवाह असतील असं यांनी विचार इथे मांडला आहे, की एक म्हणजेच काय पाश्चात्य राष्ट्रांचे फेरे औद्योगिकीकरण, ज्यामध्ये चीनचं काय जागतिक अर्थव्यवस्थेच्या केंद्रापासून परिघावर ढकलले जाणे. म्हणजेच काय चीन हा काय जागतिक अर्थव्यवस्थेचा केंद्र न होता तो केंद्रापासून दूर चालला जाईल असं सुद्धा असू शकेल. आणि दुसरं म्हणजेच काय की जागतिकीकरण प्रकल्प राबवणाऱ्या जे काही आंतरराष्ट्रीय संस्था आहेत या काय होईल अधिक कमकुवत होत जाईल. तर यामध्ये आपण पहिलं बघूयात की विकसित राष्ट्रांचे फेरे जे आहेत औद्योगिकरणासाठीचे यावरती काय परिणाम होणार आहे, की अनेक गेल्या जवळपास 10 वर्षापासून अमेरिका, युरोप आणि जपान यांच्या या त्रिकूटातील जे काही उद्योग आहेत यांनी नवनवीन तंत्रज्ञान संशोधन किंवा वस्तू निर्मिती यासाठी काय आपली वाढीव उत्पादकतेच्या जोरावर सर्वच जगात काय दबदबा तयार केला होता. परंतु काय झाले की 1980 नंतर यांचा जे काही त्रिकूट होता यातील बहुराष्ट्रीय कंपन्यांनी उत्पादन प्रणालीचे जे काही मूलभूत बदल केले होते, की अशा पद्धतीने उत्पादन असावं, त्यामध्ये काय काय समाविष्ट असावं, त्यांची निर्यात आयात या सर्वांविषयी, तसेच जे काही त्यांना लागणारे मूलभूत घटक आहेत, मजूर असतील याविषयी आणि पर्यावरणाचा भाग या सगळ्यांविषयी त्यांचं असं मत आहे, की जिथे स्वस्तात मजूर व शिथिल पर्यावरण आणि जिथे आपल्याला कायद्याचा जास्त संबंध येणार नाही किंवा कायद्याच्या कचाट्यात आपण जास्त सापडणार नाही अशा ठिकाणी यांनी काय आपले उद्योगधंदे उभारलेले आहेत आणि तिथून प्रचंड प्रमाणात उत्पादन घेऊन यांनी काय केलंय की आपले स्वतःचेच कसे खिसे भरले जातील याकडेच लक्ष दिलेले आहे. त्यामध्ये त्यांनी पर्यावरणाचा म्हणा किंवा तेथील कायदे कानून जे काही असतील यांचा काही एक त्यांनी तारतम्य बाळगलेला नाहीये. आता एकाच ठिकाणी महाप्रचंड उत्पादन करून तेथून जगभर निर्यात करण्यामागील शहाणपणा पुढे करण्यासाठी यांनी काय केलंय याविषयी 2 प्रश्न असते उपस्थित होतात, की संभाव्य निर्यात बंदी आणि दुसरं म्हणजेच काय परराष्ट्रावरील अति अवलंबित्वाचा, ज्यामध्ये की एकाच ठिकाणी जास्त प्रमाणात आपण जरी उत्पादन घेत असू तरी पण काय होणार आहे यामध्ये की संभाव्य जे काही निर्यात बंदी आहे आता या टाळेबंदीच्या काळात तुम्ही किती जरी उत्पादन घेतलं तरी तुमचा माल जो आहे जे काही उत्पादन झालेलं आहे ते दुसरीकडे जाऊ शकत नाही. मग तुम्ही जे उत्पादन एके ठिकाणी केलेलं आहे तर ते उत्पादन हे तुमच्यासाठी काय गरजेपेक्षा जास्तच आहे, तर मग तुम्हाला तर त्याची काय करावं लागणार आहे, निर्यात करावीच लागणार आहे. तर या पूर्ण निर्यात बंदीच्या काळामध्ये जर त्यांची निर्यातच होत नसेल तर याचा काय उपयोग आहे. आणि दुसरं म्हणजेच काय परराष्ट्रावरील अति अवलंबित्वाचा. आता एखादं राष्ट्र स्वतः काहीच उत्पादन करत नसेल आणि दुसऱ्याच राष्ट्रावरनं काय करत असेल की तिथूनच सगळी काही गोष्टी आयात करत असेल, परंतु आताच्या काळात निर्यात बंदीच असल्यामुळे आता त्यांना ते आयात सुद्धा करता येणार नाहीये. कारण एक राष्ट्रांचा दुसऱ्या राष्ट्रांचा संपर्क जो काही असलेला आहे, जो की आपण आर्थिक संबंध म्हणू किंवा वस्तूंच्या आयात निर्याती संदर्भात त्या सगळ्यांवरतीच आता गदा आलेली आहे. तर याविषयी आपण पहिला मुद्दा अभ्यासूयात, तो म्हणजेच काय संभाव्य निर्यात बंदीचा. आता एखादी कंपनी एखाद्या वस्तुमालाचे जे काही उत्पादन करते तर त्यांची क्षमता एवढी असू शकते की जवळपास ते 50% पूर्ण जगाची मागणी सुद्धा पुरवू शकते. पण कधीपर्यंत पुरवू शकेन, जोपर्यंत तिला काय निर्यात स्वातंत्र्य आहे, जोपर्यंत ते आपले उत्पादन करून सगळ्यांना पोहोचवू शकते तोपर्यंतच ते त्यांची निर्यात क्षमता जी आहे ती योग्य पद्धतीने अंमलात आणल्या जाणार आहे. पण या कोरोनासारख्या परिस्थितीत आता काय झालंय की त्या देशातील सरकारनेच काय निर्यात बंदी करून सर्व उत्पादन हे ताब्यात घेतले आणि राष्ट्राच्या जागतिकीकरणाचा आणाभाका घ्यायला लावल्यामुळे काल्पनिक वाटणारी ही परिस्थिती आज प्रत्यक्षातच आणून दाखवली आहे आपल्यामध्ये. जसं की आता डिसेंबरमध्ये चीनी वैद्यकीय उपकरणे, मास्क किंवा व्हेंटिलेटर जे काही आपण उत्पादकांना चीनी सरकारकडनं आपण घेतलेले आहेत, निर्यात करून घेतलेले आहेत, त्याच पद्धतीने युरोपीय महासंघात फ्रान्स, जर्मनीने सुद्धा तेच केलंय. आता यांच्या या वागण्याला अनुक्रमे या WTO आणि युरोपीय महासंघाने काय एक प्रतिबंध घातलेला आहे की तुम्ही असे निर्यात सुद्धा करू शकत नाही किंवा या वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवू सुद्धा शकत नाहीये.
तर यातूनच आपण एक धडा शिकला पाहिजे, तो म्हणजेच काय, अनेक राष्ट्र जे काय आहेत, वैद्यकीय उपकरणे असतील, औषध असतील, रसायने असतील किंवा जे काही संरक्षण सामग्री असतील, ही भविष्यात किमतीच्या स्वायत्ततेपेक्षा स्वयंपूर्णतेलाच अधिक महत्त्व देतील. म्हणजेच काय, की बाबा आपल्याला या उत्पन्नातनं किती फायदा होतोय किंवा किती तोटा होतोय यापेक्षा ज्या काही वस्तू तुमच्या आवश्यक गरजेसाठी आहेत त्या तुम्ही स्वतःच उत्पादन करा आणि स्वतःजवळच ठेवा. तुम्ही दुसऱ्यांना निर्यात करण्याची गरज नाही आणि दुसऱ्यांनी तुमच्याकडे काही आयात करून पाठवण्याची सुद्धा गरज नाहीये. तर या पद्धतीनं एक संभाव्य निर्यात बंदीच कशा पद्धतीने होईल याविषयी यांनी विचार व्यक्त केले आहेत. आणि दुसरा तो आहेच काय, मग परराष्ट्रीय अतिअवलंबित्वाचा. म्हणजेच काय, आपण एखाद्या राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्रांवरतीच पूर्णपणे अवलंबून राहणे सगळ्या गोष्टींसाठी. तर यामध्ये काय झालं आहे, की विकसित अर्थव्यवस्थांचे इतर राष्ट्रावरचे जे काही औद्योगिकरण होताना चीन जो काही आहे तो काय करू पाहत होता, की सगळं काही उत्पादन जे आहे ते फक्त आमच्या देशातूनच व्हावं. म्हणजेच आम्हीच एक उत्पादन क्षेत्रामध्ये एक महासत्ता म्हणून आम्हालाच घोषित करावं. असं तो आपल्याला स्वतःला एक केंद्रस्थानी करू पाहत होता. परंतु या कोरोनाच्या काळात काय आहे, तो केंद्रस्थानी न राहता कुठे दुसरीकडे सरकून गेलेला आहे. याविषयी त्यांचं मत असं आहे, की चीनने जरी अशी आशा बाळगली असेल, की आपणच या औद्योगिकरणाच्या क्षेत्रामध्ये केंद्रस्थानी राहू, तर त्यांच्या या आशेवरती सध्या काय आहे, पाणी फिरलेलं आहे. तर अशाच पद्धतीने आपण पुढचा मुद्दा अभ्यासणार आहोत, तो म्हणजेच काय, जागतिकीकरणाच्या संस्थांच्या मर्यादा. तर यामध्ये जागतिकीकरणाचा प्रकल्प राबवायचा तर तो कोणत्याही एका राष्ट्रांचे कुंकू कपाळी न लावणाऱ्या जागतिक संस्था हव्या आहेत. कारण कुठल्याही एका राष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये आपण आहोत म्हणून सगळं काही त्यांच्याच नावाने चालणं हे सुद्धा एक चुकीची बाब आहे. तर जागतिकीकरणाच्या या व्यवस्थापकांनी जवळपास 1980च्या दशकात अस्तित्वात असणाऱ्या ज्या काही अनेक संस्था होत्या यांनी आपल्या प्रकल्पामध्ये अंकित म्हणजेच को-ऑप्ट हे केले होते. परंतु काय झाले, दुसऱ्या महायुद्धानंतर जे काही स्थापन झालेले आपलं नाणेनिधी आणि वर्ल्ड बँक जी होती, यांनी 1980च्या दशकामध्ये राष्ट्रीय अर्थव्यवस्थेमध्ये जे काही संरचनात्मक म्हणजेच काय म्हणतो आपण त्याला, की स्ट्रक्चरल ॲडजस्टमेंट प्रोग्राम घडवण्याच्या जे काही अटीवर कर्ज देत होते, की काही वेळा हातपिरगळून म्हणा, की काही वेळेस उदारमतवादी असं आर्थिक अजेंडा गरीब असणारे जे काही आपले राष्ट्र आहेत किंवा जे राष्ट्र आता विकसित होण्याच्या मार्गक्रमणावरती सध्या चाललेले आहेत, अशा देशांवरती यांनी एक खूप अमानुषपणे असाच एक गदाच लादली आहे म्हणावं लागेल, जे की आपला हात पिरगळूनच आपल्याला कर्ज देत आहेत अशा पद्धतीने. त्याचनुसार जवळपास 1948 साली स्थापन झालेल्या गॅटचे पुनर्निर्माण आणि सर्वसमावेशक असे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन WTO जी काय ती 1995 मध्ये केले गेले. आता जागतिक बँकेने खाजगी क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी 1956 साली स्थापन केलेली इंटरनॅशनल फायनान्स कोऑपरेशन हीच काय IFC बँकिंग व वित्त क्षेत्रात एकाच नियमावलीच्या अंमलबजावणीसाठी जवळपास 1930च्या सालातील बँक ऑफ इंटरनॅशनल सेटलमेंट BIS देखील दिमतीला घेतल्या. म्हणजे ज्या सगळ्या पद्धतीने जे काही यांनी एक मांडलेलं आहे, की विकसनशील जे राष्ट्र आहेत यांना विकसित करण्याचे स्वप्न दाखवून जे काही त्यांच्याकडनं पिळवणूक होत आहे या जागतिक बँकेकडनं, याविषयी त्यांनी असं मत प्रतिपादन केलेलं आहे, की सामुदायिकपणे काय आहे, की कारभार करताना आपल्याला संस्थांकडून सर्वमान्य नियम बनवणे किंवा सभासद राष्ट्रावर लक्ष ठेवणे, त्यांच्यावर कारवाया करणे हे सगळं काय चालू होतं आता या जागतिकीकरणाच्या काळात. पण हे साध्य करायचं जर असेल तर काय आधुनिक सुविधायुक्त कार्यालय आणि प्रचंड पगार घेणाऱ्या अधिकाऱ्यांचा ताफा सुद्धा यांच्यासाठी लागणारच आहे. आता ही खर्चिक यंत्रणा कार्यक्षमतेने वर्षानुवर्षे चालवण्यासाठी जी काही वित्तीय साधनसामग्रीची यांना आवश्यकता लागणार आहे, ते सुद्धा आता या काळामध्ये काय त्यांना लाभणं मुश्किल आहे. तर इथेच या संस्थेच्या जन्मपत्रिकेमध्ये ज्या काही आता या आपण जागतिक बँक म्हणू किंवा बाकीच्या ज्या काही संस्था आहेत, IFC म्हणा किंवा BIS, यांच्या जन्मपत्रिकेमध्ये असा एक विरोधाभास तयार झालेला आहे, की काम करणारे अधिकारी स्वतःहून स्वतःला मॅडेट देऊ शकत नाहीत. म्हणजेच स्वतःलाच काहीतरी एक असे उपाधी देऊ शकत नाहीत. ते संस्थापक राष्ट्रांनी त्यांना द्यावे लागते. आता ते अधिकारी आपल्या पगारासाठी देखील त्याच राष्ट्राकडून येणारे ज्यांचं काही वार्षिक वर्गणी म्हणा किंवा वार्षिक त्यांचा जो काही महसूल आहे यांच्यावरच अवलंबून असतात. एकाच शब्दात सांगायचं झालं तर काय, ज्या सभासद राष्ट्रांना शिस्त लावायची त्याच राष्ट्रावरचे या संस्थांचे अवलंबित्व त्यांच्यावर एकंदरीतच काय अवलंबून राहिलेलं आहे. आता ज्यांना शिस्त लावायला गेली आहे, आपण ज्यांना एखाद्याला शिस्त लावायला चाललोय आणि ज्याला शिस्त लावतोय त्याच्यावरच आपले सगळं आयुष्य अवलंबून आहे, की त्यांनीच आपल्याला पालन पोषण करणारे आहेत. अशा पद्धतीने
एका दृष्टीने शिस्त लावणारे आणि शिस्त लावून घेणारे यांच्यामध्येच कसा विरोधाभास झालेला आहे याविषयी यांनी सविस्तरपणे सांगितलं आहे. तर आता या ज्या काही मोठ्या संस्था आहेत यांना जेव्हा सगळ्या सोयी यांना पुरवल्या जात होत्या तोपर्यंतच आपल्याला ह्या काही खूप कार्यक्षम अशा वाटत होत्या किंवा त्यांच्या आदेशांचं आपण सगळेजण पालन करत होतो. परंतु आता जशी या कोरोनाच्या संकटामुळे सगळ्यांवरतीच गैरसोयी ओढवली आहे त्यामुळे त्यांच्या पण काय गैरसोयीच होत आहे. तर त्यांच्यावर सुद्धा थोडी गैरसोयीची किंवा थोडं संकटाचा काळ आल्यानंतर त्यांची कार्यक्षमता ही किती व्यर्थ आहे किंवा किती निस्तेज वाटत आहे सगळ्यांना हे आपल्याला कळून चुकलं आहे. तर त्यामध्येच आता काय झालंय, उदाहरणार्थ अमेरिका आणि युरोपीय महासंघात मनमानी झाली. त्याचवेळी WTO काही करू शकला नाही. म्हणजेच काय, यांचा एक परिणाम, यांचा जो काही एक दबदबा होता तो कशा पद्धतीने निस्तेज व्हायला लागले आहे हे सुद्धा आपल्याला आज या कोरोनाच्या संकटाने इथे जाणून घेता आलं आहे. आता यामध्येच अमेरिकेने WTO वरील ज्या काही नेमणुकी आहेत त्या सुद्धा रोखून ठरवल्या होत्या. त्यानंतर आता जे काही आपलं WHO आहे यांची फंडिंग सुद्धा अमेरिकेने काय बंद केलेली होती. आता गेली अनेक दशके जागतिकीकरणाचे प्रकल्प राबवणाऱ्या या ज्या काही संस्था आहेत या कोरोना पश्चात जगातील मागील पानावरून पुढे चालणार का नाही हा सुद्धा एक सगळ्यात मोठा प्रश्नच आहे. आता याविषयी संदर्भ बिंदू एक असा आहे की जिथून काही आपल्याला सध्या कोरोनाच्या काळामध्ये जे काही आपल्याला अधिकाधिक माहिती मिळत आहे आणि नवनवीन जे काही विषय आहेत यांना एक प्रकारे जे काही नवीन फुंकर घालण्यात येत आहे याविषयी बघूयात की कोरोनामुळे काय झालंय. जागतिकीकरणाची प्रक्रिया ही आता काय, याने तर रिव्हर्स गिअरच टाकला आहे. यांचा वेग कमी मात्र सध्याच्या परिस्थितीत तर झालेला आहे. मेन मुद्दा हा आहे की कोरोनाचे जागतिकीकरणाच्या प्रचलित प्रारूपासाठीचे धडे काय आहेत की बाबा यांच्यासाठीच जे काही जागतिकीकरण आहे. तर या जागतिकीकरणावरती कोरोनानं आपल्याला काय धडा शिकवला आहे त्याविषयी आपण जाणूयात की जवळपास काय झालंय की देशाच्या अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण आपल्या वेगाने गेली अनेक शतके सुरूच होते. पण काय झालंय की आधुनिक काळात दुसऱ्या देशांची व्यापार करार, व्यापारी गट असतील स्थापन करणे किंवा त्यांना काळानुसार जे काही आहे त्यांच्यावर वेगवेगळ्या मुद्द्याविषयी चर्चा करणे, देशांच्या अर्थव्यवस्थेच्या जे काही आहेत वेगवेगळ्या देशांच्या यांच्या एकत्रित सामिलीकरणाची जी काही प्रक्रिया होती किंवा ज्या काही इंटरनॅशनल कंपन्या होत्या त्यांनी आपल्या खालील प्रभावाखाली ज्या काही असणाऱ्या संस्था आहेत त्यांच्यावर कशा पद्धतीने दादागिरी लादली होती हेच आपल्याला इथे प्रकर्षाने आज जाणून देत आहेत. जसं की एखाद्या राष्ट्राचे आर्थिक हितसंबंध आणि त्या राष्ट्राचे आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेमध्ये जे काही त्यांचा सहभाग असतो यामध्ये काही दोन गोष्टी किंवा दोन बाजू नाहीयेत. काही कोणाचं दुमत नाहीये. परंतु लक्षात घेण्यासारखं इथं हे आहे की सुट्या राष्ट्रांच्या जे काही अर्थव्यवस्था आहेत त्या सुदृढ झाल्या तरच आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्था जे आहेत ते काही सुदृढ होईल. म्हणजे आपण आंतरराष्ट्रीय पातळीवरती हे सगळं करत आहोत, परंतु काय जिथे आपण इंडिव्हिज्युअली आहोत किंवा जिथे प्रत्येकाच्या राष्ट्रांची अर्थव्यवस्था जर सुदृढ झाली तरच आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेला सुदृढता येईल. म्हणजेच काय की आधी आपण स्वतःला सुदृढ करणे, असेच प्रत्येक राष्ट्र जर सुदृढ झाले तरच जगाची एकूण मिळून जी काही जागतिक किंवा आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्था आहे ती सुदृढ होण्यासाठी नक्कीच हातभार लागेल. कारण असं आहे की राष्ट्रीय अर्थव्यवस्था जसे ठोस स्वरूपात अस्तित्वात असतात ना त्याच अर्थाने आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेला वेगळे अस्तित्वच नाही. कारण आधी आपण सुदृढ झालो तरच पूर्ण राष्ट्र सुद्धा सुदृढ होईल. अशा पद्धतीने आजचा जो काही लेख आहे त्यामध्ये संजीव चांदोरकर यांनी आपल्याला आंतरराष्ट्रीयतेच्या पोटातच राष्ट्रीयत याविषयी काय मत आहेत त्यांचे, जे काही खूप सुंदर असे विचार यांनी इथे प्रतिपादन केलेले आहेत त्याविषयी अधिक आपण जाणून सुद्धा घेतलाय, त्याविषयी योग्य अशा पद्धतीने चर्चा केली आहे. तर आता आपण आपल्या पुढील मुद्द्याकडे वळूया, तो आहे अन्वयार्थ. आजचा अन्वयार्थ आहे की सुरतच्या संयमाचे समीकरण. आता सुरतमध्ये जे काही मजुरांनी किंवा यांच्याविषयी जो काही प्रकार घडला आहे, मजूर असेल किंवा प्रशासन यांच्यामध्ये जे काही घटना घडलेल्या आहेत आता अलीकडील काही दिवसामध्ये याविषयी त्यांनी इथे चर्चा केली आहे. तर यांचं असं म्हणणं आहे की मुंबई जवळील काय वांद्रे टर्मिनस या एकाच स्थानकाभोवती 15 एप्रिल रोजी जवळपास आपले 2,500 ते 3,000 मजूर जे काही आहेत किंवा आपण त्यांना म्हणू की टाळेबंदीमध्ये अडकून पडलेले जे काही स्थलांतरित होते किंवा प्रवासी होते यांच्यामध्ये आणि पोलिसांमध्ये
त्यावेळेस काय झालं, संघर्ष निर्माण झाला आणि काय झालं, या सगळ्या घटनेच्या वरून अनेक माध्यमांनी आपल्याला मजुरांचा उद्रेक म्हणून सुद्धा दाखवून दिलाय. परंतु काय आहे, की महाराष्ट्र सरकार या मजुरांची स्थिती हाताळण्यात सपशेल अपयशी ठरल्याचा आरोपही त्यावेळेस झाला. परंतु मजुरांची स्थिती काहीही असो, पक्षीय राजकारणात या अशा प्रकारचे आरोप करण्याची सुसंधी कोणी सोडत नाही. यापूर्वी दिल्ली किंवा उत्तर प्रदेश सीमेवरील गाझियाबाद बस स्थानकावर जी काही गर्दी झालेली दिसून आली होती. अशा राजकारण्यांच्या जे काही आपण फार कौतुकास्पद म्हणत असतो, की कशा पद्धतीने पोलीस यंत्रणेने किंवा आपल्या प्रशासकीय यंत्रणेने या सगळ्या परिस्थितींना हाताळलं आहे, कशा पद्धतीने कंट्रोल केलं आहे. त्यापेक्षा एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेण्यासारखा असा आहे, की जे गुजरातच्या सुरत या ठिकाणी जे काही झालेलं मजुरांचं आपल्या मूळ गावी परतण्यासाठी म्हणा किंवा स्वतःची पोटाची खळगी भरण्यासाठीची म्हणा, जे काही त्यांनी संघर्ष केलेला आहे याविषयीच काय, तर 15 एप्रिल रोजी काय झालंय, सुरतमधील काही अशा संतप्त मजुरांनी जमावाकडे दगडफेक केली होती. आता ही बातमी माध्यमांनी विनाकारण मोठी केली म्हणून सारे गप्प बसलेत. तोच काय झालं, 21 एप्रिलला काय झालं, सुरतच्या दुसऱ्या भागामध्ये जिथे की आपले वस्त्र उद्योगाचे कामगार जे आहेत यांनी इतकं प्रचंड जमाव केला आणि त्यांनीच काय झालं, पोलिसांना त्यांच्यावर नाईलाजाने लाठीसुद्धा चालवाव्या लागल्या. मग आता तोच होतोय का 21 एप्रिल होतोय की न होतोय, त्यानंतर लगेच 7 दिवसानंतर म्हणजेच 28 एप्रिल रोजी काय झालं, सुरतच्या प्रस्तावित हिरे संकुलाचे बांधकाम करणाऱ्या मजुरांनी काय झाले, आता तिथलचा जो हिरे संकुल होता सुरत डायमंड बोर्स यांच्या मुख्यालयावरच हल्ला चढवला, काचबिचं फोडले तेथील आणि दिसतील ती वाहने उलटी पालटी केली. या मुख्यालयाचा आत जे काही प्रस्तावित हिरे संकुल पूर्ण झाल्यावर कसे दिसेल याचे दिमागदार मॉडेल जे काही यांनी प्रतिरूपच करण्याचा प्रयत्न केला. आता त्याच्यात यांनी जे काही मोडतोड केलेली आहे आपल्या कामगारांनी, आता त्यानंतर जवळजवळ 8 दिवसांनी म्हणजेच 4 मे रोजी काय, सुरतच्या कडोदरा या भागामध्ये जमलेल्या वस्त्रोद्योग मजुरांनी पोलिसांच्यावर दगडफेक केली आणि पोलिसांनी ज्या अर्थी अश्रुधुरांचा मारा करावा लागला त्या अर्थी दगडफेकही अनावरच होती. म्हणजे पोलिसांनी अश्रुधूर सोडले आणि तिकडून दगड सुद्धा सुरू झाले. आता एकंदर 4 वेळेस सुरतमध्ये ज्या काही विविध भागामध्ये या संतप्त मजुरांच्या घटना घडल्या होत्या किंवा यांनी जे काही हिंसक रूप धारण केलं होतं, हा एक उद्रवच म्हणावा की काय, तो वारंवार कशामुळे होतो आणि कोणामुळे होतो याची अजिबात चर्चा न होणे हे आजच्या राजकीय बाबींचंच काय आहे, एक कौतुकास्पद म्हणा नाही तर काय, एक आपली खंतच अशी व्यक्त करावी लागेल. कारण काही जण हे दुर्बळ पक्ष म्हणून जे काही काँग्रेस सारखा पक्ष काहीच करू शकत नाही असाही ज्यांनी सूर आवळला होता. पण याच काँग्रेसला 2017च्या गुजरातमधील जे काही विधानसभा निवडणुकीत 182 पैकी किती जागा मिळाल्या होत्या, की 68 जागा मिळाल्या होत्या आणि भाजपला किती 99 वर थांबवण्याचे श्रेय यांना काँग्रेसला देण्यात आले होते. परंतु काय, मजुराबाबतच्या सार्वत्रिक अनास्थेमुळेच राजकीय आरोप प्रत्यारोप तर झालेले नाहीत, तरी ती अन्य राज्यातही दिसतेच. कारण काय, सुरतच्या ज्या फक्त अनास्थेचा इतिहासच दिसून येतो असं नाही की, आणि ज्या भागातील मजुरांचा उद्रेक झाला आहे तो अधिकच आहे. आता या सुरतमध्ये जो काही वस्त्र उद्योग आहे, सुरतमध्ये जवळपास 15 लाख स्थलांतरित मजूर आहेत, जे की परराज्यातून आलेले आहेत आणि येथे 70,000 यंत्रमाग आणि 65,000 वस्त्र व्यापारी आहेत. परंतु गुजरातमधीलच काही भाग जे आहेत त्यामध्ये जवळपास 12 लाख ही काय बांधकाम मजुरांची एकंदर संख्या, तर त्यापैकी जवळपास 5 लाख हे एकट्या खाजोड मधील आहे, जे की गुजरात मधील आपले वर्छा, कडोदरा आणि हाजिरा रस्ता भागात हे काय इंडस्ट्रीज आहेत या. आता याच खाजोडमध्ये काय झालंय, की सन 2015 पासून जे काय मुंबईचा हिरे व्यापार जो काही सुरतला चालवण्याचा इच्छा त्यांनी जी काही व्यक्त केली होती, तर त्या अनुषंगाने इथे बांधकाम वगैरे सुद्धा सुरू होतं. तर त्यामुळेच काय, बांधकाम मजुरापैकी निम्म्यांना सुरतेमध्येच 5-5 वर्षे मुक्काम असूनही पुलाखाली किंवा त्यांची राहण्याची व्यवस्था झालेली नाहीये तिथे, त्यांना कुठेतरी रस्त्याकडेला म्हणा किंवा रावटीसारख्या निवाऱ्यात त्यांना राहावे लागले. आता या बांधकाम मजुरापैकी तब्बल इथे असं म्हटलं आहे की यापेक्षा 50% पेक्षा जास्त मजूर जे आहेत ते तेथील काही निरक्षर असे. आता मजूर म्हणलेच निरक्षरतेचं प्रमाण तर जास्त असणार आहे, परंतु याविषयी त्यांचं असं मत आहे की सुरतच्याच नर्मदा विद्यापीठातील जानेवारी 2015 मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात हे त्यांनी आढळले आहे. म्हणजे ही परिस्थिती त्यांना माहिती असून सुद्धा त्यांनी याकडे कसं दुर्लक्ष केलेलं आहे याविषयी त्यांनी आपलं
मत व्यक्त केलं आहे. कारण मजुराच्या स्थितीबाबत बोलणे म्हणजेच काय, उद्योग व्यवसाय करणाऱ्या स्थानिकांची नाराजी जोडून घेणे. कारण मजुराविषयी आपण कोणीच काही भाष्य करू शकत नाही. असं जर बोललो तर जे काही उद्योग करणारे व्यावसायिक आहे यांचीच आपण नाराजी पुढे होऊन का ओढून घ्यायची, हे समीकरण आता सध्याच झालेलं आहे. तर हे समीकरण जरी असलं तरी आपण प्रत्येकाने याविषयी विचार करणं, याविषयी आवाज उठवणे हे प्रत्येकाची आपली जबाबदारी आहे. कारण ते एक आपल्यातीलच माणूस म्हणून आपण माणुसकी दाखवणे सुद्धा या ठिकाणी आवश्यक आहे. आता या संतप्त मजुरांपेक्षा कैकपट संख्येने मजूर जे काही आहेत ते शांत आहेत, असा युक्तिवाद सरकार आपल्याला मानत आहे आणि सांगत आहे की खूप साऱ्या मजुरांना काय की आपण आता शांत करून ठेवलेलं आहे, त्यांना घरी पोहोचवण्याची संधी किंवा त्यांना सुविधा उपलब्ध करून देत आहोत. परंतु याकडे लक्ष वेधण्याचं मुख्य कारण असंच की जे काही या मजुरांचा उद्रेक आहे, यांनी जे काही हिंसक रूप धारण केलेले आहे, तर यांना फक्त त्यांना सध्या काही काम मिळत नाहीये किंवा त्यांना आपल्या आपल्या घरी जायचंय हाच एक मुद्दा नाही, तर या पाठीमागील काही जे असे मुद्दे आहेत ते म्हणजेच खरोखरच एक इतिहासासाठी किंवा जाणून घेणारे जो काही आपला भाग आहे की या पाठीमागे नेमकी कशाचा दृष्टिकोन आहे किंवा कशाचा हातखंड आहे, तर यामध्ये आपण एक म्हणू शकतोय की कामगार किंवा मजूर जे आहेत यांच्या सुद्धा मूलभूत हक्कांवरती आपण गदा आणण्याचा कोणी प्रयत्न करू नये किंवा तसा प्रयत्न हे उद्योजक किंवा व्यवसाय करणाऱ्या चांगल्या संस्थांनी किंवा या व्यक्तींनी सुद्धा करू नये, हीच इथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर असो, खूप सुंदर अशा प्रकारचा लेख होता आणि मजुरांच्या काय समस्या आहेत याविषयी त्यांनी सविस्तरपणे चर्चा अशी केली होती. आणि असे जर त्यांच्या आपण मूलभूत हक्कांवरती गदा आणत असू तर ते काय हिंसक रूप घेऊ शकतात याचे सुद्धा आपल्याला एक नव्हे दोन नव्हे तर किंवा 4 वेळेस सुद्धा आपल्या या नजरेस किंवा निदर्शनात त्यांनी आणून दिलेलं आहे. तर असो, अशा पद्धतीने आपला आज दैनिक लोकसत्ता या अंकाविषयी आपण सविस्तरपणे चर्चा केली आहे. अशी आशा करतो की तुम्हाला हे नक्की आवडेल आणि तुम्हाला जर याच्यातनं थोडाही तुमच्या अभ्यासासाठी किंवा ज्ञानार्जनासाठी मदत होत असेल तर कृपा करून आपल्यापैकी जे काही मित्र आहेत त्यांच्यापर्यंत हे पोहोचण्याची तुमच्याकडून आशा व्यक्त करतो. धन्यवाद.